देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा नमस्कार, अभिमान। आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज वडगाव निंबाळकर ठिकाणी बारामती पोट निवडणूक दरम्यानमध्ये महाराष्ट्र राज्याच्या जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष दौलताना शितोळे आपल्या सोबत आहेत। कशी पोट निवडणुकीची तयारी या ठिकाणी चालू आहे, ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी निवडणुकीचं नियोजन चालू आहे, यांच्यावर माहिती कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन चालू आहे आणि काय सांगाल तुम्ही यामध्ये? बारामती या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व बहुजन समाजाचे नेते व सर्व समाज बांधव खऱ्या अर्थानं ह्या इलेक्शनमध्ये अजितदादांना श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी ही निवडणूक आहे असं प्रत्येक ठिकाणी आज जवळजवळ 8 गावांमध्ये आपल्या छोट्या छोट्या कोपरा सभा होत्या। खऱ्या अर्थानं अजितदादा अशा पद्धतीने जातील आणि त्यांची पोटनिवडणूक लागन आणि त्या ठिकाणी त्यांच्या पोटनिवडणुकीला आमच्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता जो त्यांनी उभा केला असा कार्यकर्ता त्यांच्या इलेक्शनला येऊन इथं मतदान लोकांना मागणं असं कधी अपेक्षा नव्हती। पण दादा आपल्यात नाही ही त्या ठिकाणी खरं आहे। त्या ठिकाणी दादा गेल्यानंतर जी उभारी खऱ्या अर्थानं वहिनींनी धरली आणि जे बारामती असन किंवा महाराष्ट्रातला जो सर्व समाज असन, बहुजन समाज असन, छोटे मोठे कार्यकर्ते असन, त्यांना सगळ्यांना बळ देण्याचा प्रयत्न वहिनींनी केला आणि आता त्यांचा ही जे इलेक्शन आहे यामध्ये 100% रामोशी बेडर समाज आणि बहुजन समाज त्यांच्या पाठीमागे आहे आणि खऱ्या अर्थानं तीच दादांना खरी श्रद्धांजली ठरण असं प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगत आहे आणि तीच श्रद्धांजली दादा करता राहणार आहे। येणाऱ्या 23 तारखेला या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून भारतामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये नाहीच पण भारतामध्ये असं एकमेव रेकॉर्ड होणार आहे की या ठिकाणी वहिनी बहुमताने जिंकून येणार आहे। काय सांगाल तुम्ही? ठिकठिकाणी जात आहात प्रचार दौऱ्यासाठी, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे, लोकांच्या मनामध्ये काय? नक्कीच लोक भावनिक आहेत। लोकांना त्या ठिकाणी प्रत्येक जणाला एक आता आशा आहे की दादा नाही, वहिनींनी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे तर त्या ठिकाणी आता आपण वहिनींना निवडून देणं आणि बहुमताने निवडून देणं आणि खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी माझं ज्या गावांमध्ये मी गेलोय त्या ठिकाणी असं वाटतंय की जे 60-65% मतदान व्हायचं त्या ठिकाणी 80% मतदान सुद्धा ह्या वारीने होऊ शकतं, कारण खऱ्या अर्थानं लोक भावनिक आहेत। ठीक आहे, आपण पाहिलात सर्व समाज आणि सर्व लोकांचा प्रतिसाद चांगला आहे या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी।